व्हॉट एकदा झटका बसला ना. हो एंटर द जुरासिक वर्ल्ड आणि बॅकसाईडला पब्लिक. सो दॅट सेट मी अंड्यामध्ये भरतोय एका डायनोसॉर. सो लेट्स स्टार्ट इट. हे बस गाइस वेलकम बॅक टू अनदर ब्रँड न्यू व्हिडिओ. फायनली राईट ना आजचा व्हिडिओ क्रेझी होणार आहे बिकॉज आज मी आलो आहे थीम पार्कला. तर माझा जोश 90% मी देण्याचा प्रयत्न करीन बिकॉज जॉब करून मी पार्क एन्जॉय करण्यासाठी आलो आहे तुमच्यासाठी. आणि मी जिथे उभे तो अजून चालू झालेला नाही. मला माहिती नाही कोणता राईड आहे या कोणता तर इथे काय होतो. दॅट्स इट. बाहेरच्या साईडला एन्जॉयमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असेल तर लेट्स सी स्टार्टेड नाव. ओके एरियामध्ये आलो तो सेकंड एरियाचा मी तुम्हाला फुटेज देण्याचा प्रयत्न करतो बिकॉज ही राईड चालू झाली की नाही ते माहिती नाही पण बघू. राईट नाव टाईम होतोय 4 वाजले. तर 4, 5, 6, 6:30पर्यंत जेवढ्या राईड आपल्याला एन्जॉय करता येतील त्या पण करण्याचा प्रयत्न करू. जशी Everyone, please be seated all the time while ride is in motion. Ride complete होने तक कोई उठेगा नहीं, ठीक है? हाँ. मला असं वाटतं मी बारकराई 3 खेळतोय. बारकराई 3 एक्सपिरियन्स दॅट वॉज क्रेझी. मॅम तुम्हाला राईड कशी वाटली? खूप मस्त, खूप एन्जॉय करतो आम्ही, खूप मजा येते. I didn't know that it'd be so hard yet for me to relax, finding my purpose. I don't know what makes me happy, don't know what makes me sad. I sit around and ponder emotions in my head. खतम. कोडी सारखी वाटली ना. स्पेशल आमचा फोटोग्राफरनी खूप आम्हाला चांगला मूड केला. मजा आली. थँक्यू. फायनली राईट नाव आमची ती राईड कंप्लीट झाली मोशन बॉक्सवाली. आता मी सेकंड राईडमध्ये चाललो. राईडचं नाव आहे राजसोरस. ओके सो एन्जॉय करा माझ्यासोबत तुम्ही थांबा. म्हणजे कसं मला एक्सपिरियन्स कसं राहिला माहिती आहे का. म्हणजे जेव्हा राईडमध्ये बसलो ना तर जेव्हा राईड ऑन झाली त्या मोमेंटला मला असं वाटलं की 4DX कसं असतं थोडंफार 4DX सारखं वाटलं. आणि जेव्हा ते खाली गेले ना एकदम डाऊनमध्ये तर एकदम झटका बसला ना. हो बेकार होता तो. तर चला सेकंड राईड एन्जॉय करू. बूम. दॅट्स इट. सेकंड राईडसाठी आम्ही आतमध्ये चाललो. सेकंड राईड आहे रायजोसॉरसची. म्हणजे बरेच त्यामध्ये डायनोसॉरांना रिप्रेझेंट केलं आहे त्यांनी राईडमध्ये. तर मला पण एक्झॅक्ट माहिती नाही आतमध्ये कसं सिनेरी असणार आहे पण आय विल ट्राय की मी तुम्हाला दाखवू शकतो 100% देईल माझा ब्लॉगमध्ये. असं काय नाही पण मला राईड पण एन्जॉय करायचं बिकॉज फर्स्ट राईडला एकदम मजा आली मला. तर सिनेरी असा की कॅमेरा ऑन केलं आणि जसे राईड ऑन झाली ना तर मला कॅमेराला असा एकदम पकडून ठेवायला लागलं बिकॉज राईडमध्ये मोशन राईड होती. तर मोशन राईडमध्ये कसं 4DXमध्ये कसं दाखवलं जातं की जस्ट म्हणजे मोशन जसे होते स्क्रीनवर तसे तुम्हाला फ्लॅशबॅक बघायला भेटतात. नाही तुम्हाला त्या मोशन रिप्रेझेंट होतात तुमच्या शरीरामध्ये. म्हणजे एक्झॅक्टली 4DX टाईपच होता बट त्यामध्ये एवढं जगलिंग होतं की मला कॅमेरा पुट डाऊन करून ठेवला पकडून ठेवायला लागला बिकॉज जर कॅमेरा पडला असेल तर ब्लॉग बनला कसं असता. तर आपण सेकंड राईडसाठी चाललो. तर फायनली राईड नाव टाईम होतं 4:30 वाजले. आमच्याकडे मोस्ट ऑफ द टाईम 6:30पर्यंतच आहे. तर जेवढे आम्हाला राईड कवरअप करता येतील त्या आय विल ट्राय की तेवढं फटाफट कवरअप करू. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि माझ्यासोबत तुम्ही राहा कंपल्सरी. तर दॅट्स इट. लेन्सनी हे काम जमणार नाही बिकॉज ही लेन्स 1.8 अपर्चरवाली आहे. मला थोडी अजून छोटीवाली लेन्स आणायला पाहिजे. तर तुम्हाला वाईड एरिया मला कवर करायला. मी कुठं बसलं माहिती का तुम्हाला थोड्यात बसलं लेट्स ॲडजस्ट करू. तर चला लेट्स स्टार्ट. फायनली रायजोसॉरसच्या इथे मी आलो आहे आणि इथं मला थोडे स्केलेटन दिसतात. सायबर टी-शर्ट मी तुम्हाला दाखवून थोडाफार प्रयत्न करतो. हे बघा त्यांनी म्हणजे रिप्रेझेंट केलं आहे की कोणते
स्पेसेस कसे कसे होते आणि त्यांची इन्फॉर्मेशन त्यांचा प्रयत्न केला आहे. बॅक साईडला तुम्ही जसं बघितलं असेल की आता राजे सॉरसमध्ये चाललं ते आपलं सेकंड राईड आहे. तर सेकंड राईडसाठी मी कॅम ऑफ करतो बिकॉज त्या कॅमेरामध्ये अलाव नाही आहे कॅमेरा तर, आणि वॉटर उडण्याची शक्यता आहे कॅमेऱ्यावर. तर पाण्यापासून थोडं वाचवतो आणि बॅक साईडला पब्लिक. सो दॅट साईड मी अंड्यामध्ये भरतो आहे एका डायनोसॉर. लेट्स स्टार्टेड. हां तर इथे मला असं होतं ना मे बी इथे हाईट वगैरे बघून हे करतात. दॅट सेट आपल्याला हाईटचं काही इश्यू येणार नाही तसं बिकॉज आपली हाईट 5.8 म्हणजे 9च पकडा म्हणजे 6 आहे. आणि इथे साईडला टेडी वगैरे तुम्ही बघू शकता. लेसी मी तुम्हाला दाखवतो एक वारी. हे बघा हे स्केलेटन तुम्ही इथं बघू शकता रायजोसॉरसचे. हे बघा फर्स्ट ऑफ ऑल हे बघा म्हणजे मला तरी माझ्या माहितीनुसार हा जो स्केलेटन आहे ना हा बघा हा सर्वात स्पीडला एक डायनोसॉर होता. त्याचं नाव मला माहिती नाही पण मी इथे टेक्स्टमध्ये टाकून देईन. सर्वात स्पीडला चालायचं त्याचं आहे हे वालं स्केलेटन. आणि हे जे आहे ना ते पण त्याच्यामधलीच एक दुसरी प्रजाती आहे तिचं आहे. स्पेसिस एकच होती फक्त थोडी वेगळी स्पेसिस होती. ही एकदम काहीतरी मला असं वाटते नाही बोलत तरी 56 km/h स्पीडला धावायची ही स्पेसिस. आणि ही त्यातलीच आहे पण ही थोडी स्लो होती म्हणजे ही सर्वात जास्त स्पीडला. तर वरच्या साईडला एक टॅगोसॉरस पण आहे. तो आय विल शो. मी प्रयत्न करतो थोडा तुम्हाला टॅगोसॉरस दाखवण्याचा. आणि आता आपल्याला राईडच्या आतमध्ये जायचं आहे. एवढी पब्लिक वेटिंगला आहे ऑलरेडी. आय वॉज डिसाइडेड की मी माझ्या फ्रेंड्सला घेऊन येतो आणि आपण राईडच्या आतमध्ये जाऊ एक वारी ट्राय करू कसं आणि काय दाखवणार ते मला पण काय माहिती नाही कारण फर्स्ट टाईम आहे माझा पण. दॅट वॉज अ सच मोमेंट. चला त्यांना आपण बोलवू एकदा आणि जी पब्लिक वेटिंगला थांबते आय मीन आतमध्ये शो चालू असेल तो शो कसं संपेल तसं फटाफट आपण असलो बिकॉज आपल्याकडे कमी आहे. आपल्याकडे 6:30 वाजताचा टायमिंग तो कव्हरअप करू. कॅमेरा आणि फोन अलाव नाही आहे तरी पण मी तुमच्यासाठी ट्राय केलं आहे फोन आणि कॅमेरा आतमध्ये घेऊन येण्याचं. त्यांनी पूर्ण ओल्ड जुरासिकवाली थीमची हे दिले वाईब दिले आहे बघा. जस्ट लाईक तुम्ही बघू शकता गेममध्ये कसे असतं शिपच्या अंडरग्राऊंड टनल्समध्ये तसं त्यांनी वाईब देण्याचा प्रयत्न केला. Enter the Jurassic World. काय? 90 डिग्री खाली जाऊ राईट ना. हां राईट असणार आहे आणि आता तिथे जाऊन 9 डिग्री डाऊन फॉल केलं. हे बघा एका मॉडेल बघा इथं दिक्कत एकच आहे पाण्याची. बाकी काय विषय नाही पाणी पडण्याची दिसते. आणि डिस्को जुरासिक पार्क फिरण्याचा प्रयत्न केला. जुरासिक पार्क या जुरासिक वर्ल्ड मला त्यांनी त्याचा प्रयत्न केला आहे थोडं बाहेर डिस्को देण्याचं. हे बघा राईट नाव वॉट द हेल कसं बनवलं असेल रे. हो ओलकॅनोज कसं बनवलं असेल काय एक्सप्रेस नाही करू शकत. हे एन्जॉयमेंट शब्दामध्ये तुम्हाला तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करून बघा. हे बघा एलिफंट बघ. क्या रेडी टू ॲडव्हेंचर.
आता स्पीड पकडेल का? खाली उतरताना What? What the hell? जुरासिक पार्कची थीम लावली यांनी बॅकग्राऊंडमध्ये. असं वाटतं जुरासिक पार्क मूवी बघतोय. मला ना माहिती की तुम्हाला किती व्ह्यू देऊ शकतो ते मला ना म्हटलं की यांनी कसं हे सेटअप बनवले असेल आणि किती वेळ लागला असेल सेटअप बनवायला. बिकॉज सर्व सेटअपमध्ये त्यांनी असं केलं ना की ट्रेनसुद्धा एका मोमेंटला स्पीड घेतो, एका मोमेंटला डाऊनफॉल देतो आणि तिथे 90 डिग्री. आता 90 डिग्री अलाइनला आपण खाली जाणार डायरेक्ट. म्हणजे त्यांनी कसं केलं डायरेक्ट एन्व्हायरमेंट जुरासिक पार्क किंवा मूवी जुरासिक वर्ल्डचं तरी बोला एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये त्यांनी ना ती थीम दिले आणि बघा फॉग लॅम्प दिलेत. जस्ट लाईक दिस फॉग तिथे पूर्ण टचअप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नाही जेवढा जमला तेवढा. आणि फायनली मी जनरली सांगू ना की एवढा टचअप देणं म्हणजे खाऊ नाही आहे. बिकॉज तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये बघणं हा वेगळी गोष्ट आहे आणि समोर येऊन बघणं वेगळी गोष्ट आहे. आता 90 डिग्री एन्क्लाइनला आपण डायरेक्ट खाली जाणार आहे. दॅट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. फायनली आपली सेकंड संपलेली आहे. आता थर्डमध्ये चाललो आपण थर्ड राईडसाठी. माहीत नाही कसली आहे, बघू एन्जॉय करू. चला माझ्यासोबत तुम्ही पण से कसली आहे हॅली एअरप्लेनची आहे कसली तरी आय थिंक. हां हां अच्छा असं आहे का? ठीक आहे चला. म्हणजे मे बी हेलिकॉप्टर टाईपच काहीतरी वाटतं मला. बघा एकदा विचारू त्यांना काही सिनॅरिओज येते. सो आय वॉज डिसाइडेड की चलू आपण. भरपूर जण पुढे गेलेत, आपण मागं राहिले. माहिती नाही एक्झॅक्ट कसली आहे पण सेकंड राईडला ऑफकोर्स लिटरली मजा आलं आणि थर्ड राईडसाठी चाललो आपण. तर आपण थिएटर टाईपच काहीतरी सो लेट्स गो. पब्लिक बघा पब्लिक किती आहे. फनी थिंग अशी झाली की मला वाटलं की आतमध्ये जाऊन शो चालू होणार आहे पण आतमध्ये ते थांबले. ती पोरं शो झाली नाही, ते वेटिंगवर थांबलेत. आतमध्ये ऑलरेडी दुसरी पोरं आहेत. अजून आम्ही तिथे वेटिंगला आहेत. मला वाटलं शो चालू आहे. गजब बेइज्जती है. गाईज इथे राईड करण्यासाठी बसायचं आपल्याला आणि बोलतात की खाली डायरेक्ट आपल्याला इंडिया दिसतो. आता माहिती नाही एक्झॅक्ट कसा सिनेरी आहे बट सध्या आपण सीट वगैरे नाही. इथे एक सीट बघू कोणती तरी चांगली आणि तिथे बसू. ओके सो इथे बसतो मी. बॅक करायचं होतं ते बॅक कोणाची तरी खाली पाहिजे. ठीक आहे चालेल. दॅट सीट मी सीट बेल्ट वगैरे केला आहे वेअर. बॅग का मी खाली नाही ठेवली बिकॉज माझ्याकडे कॅम आहे. सो राईड वॉज स्टार्टेड ना. सो राईड आता स्टार्ट होईल. राईडमध्ये असं आहे की आपण वरती जाणार आहोत आणि आपल्याला आपला इंडिया खाली रिप्रेझेंट आहे. सो तर बघू कसं तेजस्वी लोग हैं हमारे. हे मेकॅनिझम कसं काम करतं ते मला पण काय माहिती नाही. स्क्रीन 180 रोटेट होते पण असं वाटतं की जस्ट लाईक म्हणजे आपण ना 3D 4D असं एन्जॉय करतो असं वाटतं. म्हणजे बघा तिथून स्टार्ट झाले स्क्रीन नॉर्मली इथून बघितलं की तसे कर्वमध्ये कसा मेकॅनिझम काम करतो काय माहिती बट दॅट्स अमेझिंग. ऑलमोस्ट राईड डन झाले आणि लास्ट ऑफ द लास्ट एक राईड्स आहे की आपण करू एन्जॉय. मला माहिती कसली आहे पण बघू चला.
'cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me, they'll be calling me royalty. Best to give me loyalty, 'cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me टाइम यार ट्राई कर रहा हूँ, देखता हूँ इधर बैठता हूँ क्या सिनेरियो है मेरे को नहीं पता, लेकिन आई विल ट्राई। रिस्टन टाइटली, आपके सर को पीछे रखना है, रिस्टन को राइट होल्ड करना है। Keep your eyes open and enjoy the flying experience. Scream Machine. Did you all enjoy? Thank you for response. चलिए सभी अपने बालों को टिक करना है और सीट बेल्ट को अनलॉक करना है. एन्जॉय केले आणि मी आता आलोय पाण्याची बॉटल वगैरे घ्यायला. बघू बाहेर जाताना तुम्हाला सांगतो, कारण बिकॉज सोबत बसले त्यांना जरा जास्तच हेडेक व्हायला लागलं, कारण की राईडच तशी होती. मला पण डोकं दुखायला लागलं थोडं, तर आपण बाहेर जाऊन भेटतो तुला. फायनली सगळ्या राईड्स कंप्लीट झाल्यात आणि मी फायनली आता चाललो आहे बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या एक्सप्लोअर करण्यासाठी. तर इव्हिनिंगचे वाजलेत, राईट नाव टाईम होतोय 6:24. बट मला हे बघा असे चीजे एक्सप्लोअर करायचे, तर बघू आता बाकी चीजे पण एक्सप्लोअर करू. बिकॉज राईट 6 वाजता बंद होतात, तो सर्व राईड्स बंद झालेत. आणि हा एक छोटासा मला वाटतंय हे ट्रिब्यूट दिला आहे कॅप्टन्स ऑफ कॅरिबियन्स. तर चला मी तुम्हाला एक्सप्लोअर करून सांगतो पुढे पुढे काय काय एक्सप्लोअर करतो आपण. भरपूर आम्ही फिरू, चला लेट्स सी. बूम. गेम खेळतोय मी, प्ले करतोय. असा रूल आहे की बास्केटबॉल त्याच्यामध्ये पुट आउट करायचा आणि 5 बास्केटबॉल घेतले आणि मी तुम्ही पाहिजे ते यामध्ये जिंकू शकता. नाही. सो लेट्स स्टार्ट इट नाउ. कुछ भी स्लो मारना यार, तुमसे ना हो पाएगा. की आपण गेम हारलो, एकदम खतरनाक वाले हारलो. इट्स ओके. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता मी निघतो घरी. लव यू. नवीन असेल तर सबस्क्राईब करा.